आज आपल्यासोबत जुळलेले आहे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे सर। या 7 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जनतेला सरकारकडून न्याय मिळेल का, त्यांचे प्रश्न सुटतील का, तुमचं काय मत आहे? हा, ज्या बऱ्याच प्रश्नांना न्याय मिळालेला आहे तसं मीच एक उदाहरण आहे। मला गेल्या 25 वर्षापासूनचा जो धरणांचा मुद्दा होता तो निकाली निघालेला आहे जवळपास। त्यामुळे मला तर न्याय मिळालेला, असे अनेक आमदार आहेत त्यांना न्याय मिळालेला। आणि जी प्रकल्पा संदर्भात जे बातचीत चालू आहे यावर तुम्ही काय सांगाल? त्याची काही प्रगती होईल? जसे सध्याचे जे अचलपूर मतदारसंघामध्ये आहे आणि ते जे काही साखर कारखाने झाले, जे काही प्रकल्प यावर तुमचं काय म्हणजे काय मत आहे, काय सांगू शकता? एक तर साखर कारखाना माझ्या मतदारसंघात नाही आहे, आतापर्यंत कोणी काही आणू शकला नाही। तसं काही त्या पद्धतीचं काही उत्साहाचा पेरा म्हणा किंवा ज्या काही गोष्टी पाहिजे त्या नाही, त्यामुळं त्याबद्दल प्रश्नच येत नाही। राहिली गोष्ट जे प्रकल्प रखडलेले होते, एक वास्ती प्रकल्प 2016 पासून काम बंद अवस्थेत होता, त्याच्यावरचा जो दायित्व होतं ते जवळपास म्हणजे कोर्टात गेले होते काही लोक, आणि या वसुली करणार होती कॉन्ट्रॅक्टर जवळून। हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न आज मार्गी निघाले आणि गेल्या 16 पासून ते आतापर्यंतचे बंद अवस्थेत असलेले वासनी प्रकल्प असो, राजुरा पूर्ण असो, राजुरा असो, राजनापूर्ण असो आणि बोर्डी नाला असो, बोर्डी नाल्याचं हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे आणि वॉटर लेवल वाढणार आहे, त्या परिसरात ओलिताचं सिंचन वाढणार आहे। सिंचनाचं शेतकऱ्यांना एकदम चांगल्या पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीचं भविष्यातलं एक नियोजन ह्या निर्णयामुळे झालं। तुम्ही म्हणता 7 दिवसात, मग हे निर्णय माझ्या मतदारसंघातले जर झाले तर प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातले बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत। त्याच्यामुळं 7 दिवसाचं काय 15 दिवसाचं काय, कामकाज होणं महत्वाचं आहे। एक मिनिटही वाया दौडता अविरत काम सुरू आहे। त्याच्यामुळं एक शेवटचा प्रश्न, या अचलपूर मतदारसंघामध्ये जे काही सामाजिक विकास कामे होत आहे यावरील तुम्ही असे कोणते मुद्देसूद प्रश्न तुम्ही अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत? औचित्याचे मुद्दे आहे, बरेच मुद्दे आहेत, कारण एक तर कसं आहे बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, नंबर लागत नाही। त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की आमची संख्या जास्त असल्यामुळं बोलणाऱ्यांची संख्या भरपूर असते, परंतु लक्षवेधीच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला। उद्या सुद्धा एक लक्षवेधी आहे आणि 293 वरची चर्चा जी झालेली आहे पुरवणी मागण्यांवर, अनेक प्रश्नावर बोलण्याचा हे आला, परंतु तसा संख्या जास्त असल्यामुळं बऱ्याच जणांना बदल द्यावे लागते। सध्याच्या काळात आपण ऑनलाईन ज्या कागदपत्राचं आपण पाहतो जे चालू आहे सध्या तरी फ्रॉड केसेस, यावर तुम्ही काय सांगाल? जसे खोटे कागदपत्रे झाले कुठलेही, जसं आता बांगलादेशी घुसपेटी, या संदर्भात तुम्ही काय बोलाल? तुमचं काय मत आहे? हे असं आहे की ज्या ज्या गोष्टी उघडकीस येतात त्या गोष्टीवर कारवाई सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि 100% हे कोणी खपून घेणार नाही। बांगलादेशी घुसपेटी बंगालमध्ये आहे हे 100% खरं, पण इतरत्र ठिकाणी जे आहे ते पकडल्या जातात, परत पाठवल्या जातात।